दुसरी जी काही बातमी मी तिथे असताना पाहिली, कारण ही परत मागणी आमची सतत राहिलेली आहे. जी आमची मागणी आहे ती हीच आहे, की 2 गोष्टी याच्यात. पोलीस हाउसिंग बद्दलचा जो विषय येतो. पोलीस हाउसिंग जे पोलीस आमचे सगळे कर्मचारी आहेत, पोलीस ऑफिसर्स आहेत. त्यांना मुंबईमध्ये जिथे आता पोलीस कॅम्प्स आहेत, तिथे चांगल्या राहण्यासाठी चांगल्या जागा झाल्या पाहिजेत. महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या आधी जे मार्चमध्ये अधिवेशन झालं, त्याच्यात आम्ही 650 कोटी मला वाटतं, हे पोलीस हाउसिंगसाठी वेगळे काढून ठेवले होते. आपण पाहत असाल मोठ्या प्रमाणात आम्ही पोलीस हाउसिंग सुधारतो, मुंबई असेल, इतर शहरांमध्ये असेल. पण हा सगळा कार्यक्रम आता ठप्प पडलेला आहे आणि जे रिटायर्ड पोलीस परिवार आहेत, त्यांच्या वतीने 2 मागण्या होत्या. एक, जो दंडनीय शुल्क जो आमच्या वेळी ₹25 प्रति स्क्वेअर फूट होता, जो आता ₹150 प्रति स्क्वेअर फूट केलाय, तो स्थगित करून परत ₹25 वर आणावा. आणि दुसरं म्हणजे रिटायर्ड पोलीस कर्मचाऱ्यांना किंवा परिवारांना तुम्ही मुंबईमध्येच, मुंबई MMR क्षेत्र नाही, मुंबईमध्ये, मुंबई शहरामध्येच तिथे त्याच कॅम्पमध्ये किंवा आजूबाजूला कुठेतरी जागा निर्माण करून त्यांना पीएम आवास योजना असेल किंवा अशा काही धर्तीवर त्यांना जागा उपलब्ध करून द्या किंवा सोसायटी बनवण्याचा प्रयत्न करा. पण मला वाटतं मी हे जी बातमी ऐकली ती अध्यक्ष महोदयांचं एक बाईट ऐकला, की आता नवीन एक समिती गठीत होणार आहे. पण पुन्हा एकदा मी सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस परिवारांना विनंती करत आहे, की ज्यांच्या कोणाची इच्छा असेल मुंबईत घर मिळवण्याची किंवा चांगलं घर प्राप्त करण्याची, ह्या घोषणेला बळी पडू नका, फसवून जाऊ नका. कारण पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो, 2016 मध्ये अशीच समिती गठीत झाली होती. 2019 मध्ये अशीच घोषणा झाली होती. 2024 मध्ये अशीच घोषणा झाली होती. आणि कलानगरच्या बाजूला आमच्याकडे जिथे गव्हर्नमेंट हाऊसिंग आहे, गव्हर्नमेंट कॉलनी आहे, आमचा निर्णय होता, की तिकडच्या शासकीय कर्मचाऱ्यांना तिकडेच परमनंट हक्काची घरं देण्याची. पण हा निर्णय बदलून तिथे हायकोर्टासाठी ह्यांनी जागा निर्माण करून दिली. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. अवतीभोवती जी जागा आहे, तिथे आपण शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जागा निर्माण करू शकतो का? तर तिथे 10 महिन्यापूर्वी एक समिती बसली. अशीच समिती गठीत केली गेली. समिती बसलेली आहे. एकदाच भेटलेली आहे. पुढे बसूनच आहे. 10 महिने झाले, पुढे काही कारवाई झाली नाही. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, की फसून घेऊ नका. हे सगळं जे आहे, हे निवडणुकीपूर्वीचं भाजपच्या फसव्या घोषणा आहेत. ह्याला बळी पडू नका.